विधान भवनामध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची दुपारी 2 वाजता बैठकीमध्ये अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांच्या अंमलबजावणीसाठी 19 महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार। अंबादास दानवे यांनी लेखी दिलगिरी व्यक्त केल्याने निलंबनाचा कालावधी 2 दिवसांनी केला कमी। 5 दिवसांचं निलंबन केलं 3 दिवस। दानवे आज सभागृहामध्ये हजर राहणार। दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही निलंबन मागे घ्यायला 3 दिवस लावले। मात्र आजपासून त्याच आक्रमकतेने विरोधी पक्षाची भूमिका मांडणार। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। सुनील केदार यांनी केलेला घोटाळ्याचा गुन्हा हत्येपेक्षाही गंभीर। दोषसिद्धीला स्थगिती देणारा केदार यांचा अर्ज फेटाळताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फटकारलं। भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधातील याचिकेवरती आज हायकोर्टामध्ये सुनावणी। कोविड काळामध्ये रुग्णांवरील उपचारामध्ये भ्रष्टाचार केल्याचा गोरे आणि त्यांच्या पत्नीवरती आरोप। मुंबईमधल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे विविध मागण्यांसंदर्भात 100 स्वयंसेवी संस्थांची राज्यस्तरीय बैठक। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार बैठक। विधान परिषदेचे निवृत्त होत असलेल्या सदस्यांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवरती फोटो सेशन। यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची उपस्थिती। इंदापूर तालुक्यामध्ये विधानसभेच्या उमेदवारीवरून राजकीय बॅनरबाजीला ऊत। हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे कार्यकर्त्यांच्या बॅनरबाजीनंतर आता शरद पवार गटाकडूनही बॅनरबाजी। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे 5 ते 6 नगरसेवक ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार। 7 जुलै रोजी प्रवेश करणार असल्याची माहिती। मंत्री अतुल सावे आणि आमदार संजय शिरसाट यांच्या समोरच्या अडचणी मांडण्याची शक्यता। सीडी बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची जी मार्गिका आहे ती आता खुली। जुहू ते अंधेरी पश्चिम पूर्व प्रवास करण्याची सोय उपलब्ध। हलक्या वाहनांना पुलावरती प्रवेश, मात्र अवजड वाहनांना बंदी। मेट्रो 1 राज्य सरकार खरेदी करणार नाही। राज्य सरकार मेट्रो 1 वरचं 1700 कोटींचं कर्ज फेडणार। MMRDA आयुक्त लवकरच सर्व कर्जदार संस्थांची भेट घेणार। रेशन कार्डच्या विना 5 लाखांचं विमा कवच मिळणार। आता रेशन कार्ड आणि 1 लाख रुपयांची मर्यादा नियम नाही। तहसील कार्यालयातील प्रमाणपत्राची उपलब्धता ग्राह्य धरणार। नाशिक शहराला डेंग्यूचा विळखा। रुग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढ। केंद्र सरकारच्या पथकाची नाशिकमध्ये पाहणी। राज्यामध्ये पुढचे 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। आज सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट। भिवंडीमध्ये मुसळधार पावसामुळे सखल भागामध्ये साचलं पाणी। 3 बत्ती, त्यासोबतच भाजी मार्केट, बाजारपेठ, त्यासोबतच कल्याण नाका, पटेल नगर या भागामध्ये पाणी साचलं। वसई विरार, नालासोपारा परिसरामध्ये सकाळपासून पावसाची संततधार। पावसामुळे ग्रामीण भागातील शेतकरी सुखावला। कोल्हापूरच्या चांदवड तालुक्यातील पश्चिम घाट माथ्यावरती मुसळधार पाऊस। गटप्रभा प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मुसळधार पावसामुळे बेळगावच्या गोकाक धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित। धबधबा पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी। गोसीखुर्द धरणाच्या डाव्या कालव्याच्या वितरिकेच्या कामानं शेतीला तलावाचं स्वरूप। भूसंपादनाची प्रक्रिया न करताच शेतातून केलं बळजबरीनं वितरिकेचं काम। अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई। दमदार पावसानंतर भंडाऱ्यामध्ये भात लागवडीला सुरुवात। लोकगीतांच्या तालावरती भात रोवणी। वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पामध्ये केवळ 3 फूट पाणी साठा शिल्लक। नागरिकांवरती पाणी संकटाला सामोरं जाण्याची शक्यता। मुंबईमध्ये जुलै महिन्यामध्ये कमाल तापमान 31 ते 32 अंशांपर्यंत। त्यात हवा तसा पाऊस न झाल्यानं उकाड्यामुळे मुंबईकर हैराण। हवा प्रदूषणामुळे भारतामध्ये मृत्यूचा धोका अधिक। मुंबई, पुणे, शिमला, वाराणसी, अहमदाबाद यासह 10 शहरांमध्ये दरवर्षी सुमारे 33,000 जणांचा मृत्यू। मैदानी चाचणी उत्तीर्ण झालेल्या पोलीस भरतीमधील 18,000 उमेदवारांची 7 जुलै रोजी लेखी परीक्षा। राज्यातल्या 22 केंद्रांवरती होणार परीक्षा। पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये चांदीची मेखडंबरी बसवण्याचं काम पूर्ण। 190 किलो चांदीचा वापर।
संत तुकाराम महाराजांची पालखी आज रोटी घाट पार करणार। तुकाराम महाराजांची पालखी आज उंडवळी गवळ्याची या ठिकाणी मुक्कामी असणार। संत ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं जेजुरीमध्ये स्वागत। माऊलींच्या पालखीवरती भंडाऱ्याची उधळण। यावेळी पंचक्रोशीमधील नागरिक सहभागी। नाशिक फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित केली जाणारी सायकल वारी पंढरपूरकडे मार्गस्थ। ढोल ताशांच्या गजरामध्ये वारीचं पंढरपूरकडे प्रस्थान। संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचं धाराशिव जिल्ह्यामध्ये स्वागत। कळंब शहरामध्ये हजारो भाविकांनी घेतलं पालखीचं दर्शन। नगरच्या श्रीगोंदा येथील संत श्री मोहम्मद महाराज दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान। शेख मोहम्मद महाराजांच्या दिंडीचं यंदाचं दुसरं वर्ष। दिंडीमध्ये 3000 भाविकांचा सहभाग। आषाढीच्या तोंडावरती प्रशासनाला नोटीस न देता अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केल्यानं व्यापारी संतप्त। बेकायदा अतिक्रमित इमारती, खोके, टपऱ्या हटवण्याची व्यापाऱ्यांची मागणी। अनधिकृत लेडीज बार त्यासोबतच पब आणि हुक्का पार्लरवरती कारवाई करताना फॅमिली रेस्टॉरंटला टार्गेट करू नका। भाजपचे आमदार गणेश नाईक यांची पालिकेला सूचना। नगरमध्ये कांदा आणि दुधाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन। नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती आज शेतकरी जन आक्रोश आंदोलनाचं आयोजन। निलेश लंके राहणार उपस्थित। नागपूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावानं बोगस शेतकऱ्यांनी नुकसानीचे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार। पुही तालुक्यातली घटना। या प्रकरणामध्ये एसआयटी चौकशी करण्याची शेतकऱ्यांची मागणी। नवी मुंबई महानगरपालिकेच्या निधी अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामासाठी प्रकल्पग्रस्त ठेकेदारांनाच प्राधान्य द्या। ठेकेदार संघटनेच्या लेखी निवेदनाद्वारे महानगरपालिका शहर अभियंता आणि आयुक्तांकडे मागणी। हिंगोलीमध्ये लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांसाठी ग्रामसेवकाकडून पैशांची मागणी। पैसे मागतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये कैद। डोंगरकडा गावातला प्रकार। सोलापूरमध्ये जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपालिकेनं लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी काटेकोरपणे नियोजन करा। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आदेश। नाशिक जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी 8 जुलैपासून शिबिराचं आयोजन। 31 ऑगस्ट शेवटची तारीख। धावपळ गोंधळ करू नका, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। पालघरमधला ऐतिहासिक वारसा असलेल्या आशेरी किल्ल्यावरती शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठानतर्फे संवर्धन मोहीम। आशेरी गडावरती तलावाची केली साफसफाई। रत्नागिरीच्या मिरजोळे परिसरामध्ये वासराचं शीर सापडल्यामुळे तणाव। संबंधितांवरती कडक कारवाई करण्याची हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची मागणी। ग्रामीण पोलीस ठाण्याच्या बाहेर कार्यकर्ते आक्रमक। अमरावतीच्या तिवसा तालुक्यामध्ये तलावामध्ये बुडून एकाचा मृत्यू। पाण्याचा अंदाज न आल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती। पोहता येत नसल्यामुळे सोबतच्या मित्राचा वाचला जीव। भिवापूरची घटना। नगरच्या पांगरमल येथे जमावानं केलेल्या मारहाणीमध्ये एका तरुणाचा मृत्यू तर महिलेसह 3 जण जखमी। शेळी चोरीच्या संशयावरून मारहाण। सरपंचासह 20 ते 25 जणांवरती अॅट्रॉसिटी दाखल। भिवंडीमध्ये 9 वर्षाच्या चिमुरडीवरती अत्याचार करून तिची हत्या। भिवंडीच्या शांतीनगर परिसरातल्या गोविंदनगरमधली घटना। हत्या करून फरार, पोलिसांकडून शोध सुरू। चंद्रपूरच्या मालडोंगरी गावामध्ये विहिरीमध्ये आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीला पोलिसांनी वाचवलं। अज्ञात व्यक्तीनं 112 नंबरवरती कॉल केल्यानं तरुणीचे प्राण वाचले। ठाण्यातल्या वागळे इस्टेट परिसरामध्ये दुचाकीची बसला धडक। दुचाकीवरील एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी। जखमींवरती स्थानिक रुग्णालयामध्ये उपचार सुरू। पालघर जिल्ह्यामध्ये 2462 गर्भवती माता 19 वर्षांखालील असल्याची धक्कादायक बाब समोर। बालविवाहामुळे कमी वयात गर्भवती राहण्याचं प्रमाण प्रचंड। सुकेश उर्फ शेखर चंद्रशेखरला मुंबई हायकोर्टाचा दिलासा। गोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये दाखल। आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये जामीन मंजूर। हाथरस दुर्घटनेमधल्या पोलिसांनी 6 जणांना केली अटक। मुख्य आरोपी वेदप्रकाश मधुकर फरार। मधुकरची माहिती देणाऱ्याला 1 लाख रुपयांचं बक्षीस। राज्यामध्ये लागू असलेल्या जादूटोणा विरोधी कायदा देश पातळीवरती लागू करा। तसंच हाथरस दुर्घटनेमधील भोंदू बाबावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी। अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी।
काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज हाथरसमध्ये. राहुल गांधींनी हाथरसमध्ये घेतली पीडितांच्या कुटुंबियांची भेट. रांचीमधल्या राजभवनामध्ये हेमंत सोरेन यांनी तिसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ. राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी दिली शपथ. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन याचिकेवरती आज हायकोर्टात सुनावणी होणार. दिल्ली दारू धोरणाशी संबंधित CBIची याचिका. वर्षभरामध्ये 50 लाख नोकऱ्यांची निर्मिती करा. पंतप्रधान मोदींचे कॅबिनेट मंत्र्यांना आदेश. रोजगार निर्मितीसाठी नेटवर्क वाढवण्याच्या PMO कार्यालयाच्या मंत्र्यांना सूचना. पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 ते 10 जुलैच्या दरम्यान रशिया आणि ऑस्ट्रियाच्या दौऱ्यावर. 41 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान ऑस्ट्रियाच्या दौऱ्यावर. इंदिरा गांधींनी 1983 मध्ये केला होता दौरा. सोनिया गांधींना मुकेश अंबानींकडून मुलगा अनंतच्या लग्नाचं निमंत्रण. 10 जनपद इथे जाऊन मुकेश अंबानी यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना निमंत्रण दिल्याची माहिती. मुंबईच्या BKC मध्ये आज संध्याकाळी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचा संगीत कार्यक्रम. यावेळी बॉलिवूड सेलिब्रिटी येण्याची शक्यता. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नामध्ये वाराणसीमधला प्रसिद्ध काशी चाट भंडारचा स्टॉल. लग्नामध्ये टिक्की, टोमॅटो चाट, पालक चाट, चना कचोरी आणि कुल्फी असे पदार्थ पाहुण्यांना दिले जाणार. नीता अंबानींनी ठरवला मेनू. रोहित शर्माचे आई वडील गुरुनाथ शर्मा आणि पूर्णिमा शर्मा यांची वानखेडे स्टेडियमवरती सत्कार सोहळ्याला हजेरी. रोहितनं सत्कारानंतर घेतली आई वडिलांची भेट. विश्वचषक जिंकल्यानंतर मी खुश. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माची वानखेडे स्टेडियमवरच्या सत्कारानंतर मराठीमधून प्रतिक्रिया. विश्वविजेत्या टीम इंडियाची मुंबईमध्ये खुल्या बसमधून विजयी परेड. चाहत्यांची मोठी गर्दी. विजय मिरवणुकीमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली यांनी चाहत्यांसमोर एकमेकांना मारली मिठी आणि उंचावला चषक. विश्वकप विजेता भारतीय टीम असलेल्या खुल्या बसला लाखो चाहत्यांचा घेराव. चाहत्यांच्या घेरावामध्ये भारतीय टीम वानखेडे स्टेडियममध्ये पोहोचली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.